नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस भरतीच्या चालक पदासाठी झालेला पेपर पाहणार आहोत. हा पेपर 11 जानेवारी 2025 रोजी झाला होता. तर मित्रांनो, यामध्ये जे गणित आलेलं आहे किंवा यामध्ये मराठी व्याकरण असू दे किंवा इतर प्रश्न असू देत, हे सर्व प्रश्न आपण एकतर आपल्या यूट्यूबवर पाहिलेले आहेत किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर पाहिलेले आहेत किंवा आपल्या पेड प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये होते. त्यामुळे जर तुम्ही पेड सिरीज विकत घेतली असेल तर तुम्हाला त्यातून देखील नक्कीच फायदा झाला असेल. त्याचबरोबर आता व्हिडिओखाली एक कमेंट आली होती की या व्हिडिओमधून काहीच फायदा झालेला नाहीये. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला फायदा झालाय त्यांनी या व्हिडिओखाली कमेंट करून सांगायचं आहे की फायदा झाला किंवा नाही झाला. त्यासोबतच हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे मार्क्स तपासायचे आहेत आणि तुमचे झालेले मार्क्स व्हिडिओखाली कमेंट करून सांगायचे आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न पहा, 25 गुणिले 25 भागिले 5 बरोबर काय? आता या ठिकाणी काय होणार आहे, या ठिकाणी बॉडमासचा नियम वापरायचा आहे. काय वापरणार? पहिल्यांदा भागाकार, नंतर गुणाकार, त्यानंतर बेरीज, त्यानंतर वजाबाकी. म्हणजे काय, आपण काय म्हणतो, कंचे भागू बेव, म्हणजेच कंस भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी, कंचे भागू बेव. ठीक आहे. मग या ठिकाणी सुरुवातीला काय होणार आहे, भागाकार 25 भागिले 5 5 आणि 5 गुणिले 25 125 म्हणजे पर्याय अ हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. याच प्रकारे प्रश्न क्रमांक 2, 41 व 42 यांचा लसावी किती? आता लसावी म्हणजे काय असतं? लसावी म्हणजे लहानात लहान अशी संख्या ज्या संख्येला दिलेल्या संख्यांनी भाग जातो. मग या ठिकाणी जर एका क्रमाने संख्या दिल्या असतील तर समजायचं काय करायचं, त्या ठिकाणी त्या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि येणार उत्तर लिहायचं आहे. मग या ठिकाणी 42 गुणिले 41 काय उत्तर येणार आहे, 1722 म्हणजे पर्याय क. 11 आणि 12चा विचारलं असतं तर 11 गुणिले 12 केलं असतं. प्रश्न क्रमांक 13, 6 9 व 12 यांचा मसावी किती? आता लसावी म्हणजे काय पाहिलं आपण, अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या संख्यांनी भाग जातोय. आणि मसावी म्हणजे काय असतं, मग अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येनं दिलेल्या संख्यांना भाग जातोय. ठीक आहे. मग या ठिकाणी 6 9 12 यांचा मसावी काढायचा आहे. मग अशी संख्या शोधायची आहे की ज्या संख्येने या तिन्ही संख्यांना भाग जाणार आहे. कोणती आहे पहा, 8 न जातोय का? नाहीये. 9 न जातोय का? 9 ने फक्त 9 ला जातोय. 16 ने कोणालाच जात नाही. म्हणजे या ठिकाणी कशाने जातोय, मग 3 ने जातोय. 3 2 6 3 3 9 3 चौक 12 म्हणजे या ठिकाणी 3 हा काय, या तिन्हीचा मसावी आहे. ठीक आहे. पर्याय अ आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, 5/8 म्हणजे किती टक्के? आता मित्रांनो, टक्केवारी काढताना काय करतो आपण, 5/8 गुणिले 100 काय होणार आहे, मग हे 2 शून्य इकडे आले, 500 भागिले 8 आलं, 8 1 8 6 8 48 राहिलं 2 2 म्हणजे किती राहिलं, 20. ठीक आहे. मग 8 1 8 8 2 16 राहिले किती, 16 नंतर राहिलं 4. 4 पुढं काही नाहीये म्हणून 4 नंतर 0 घेतला, मग इथं काय देणार, पॉईंट. आणि मग 8 पंचे 40 म्हणजे 5 काय आलं, 62.5 म्हणजे पर्याय ब. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5, एका दुकानदाराने 320 रुपये छापील किमतीच्या पुस्तकावर 35 रुपये सूट दिली, तर त्या पुस्तकाची विक्री किंमत किती? आता या प्रकारचे सोपे प्रश्न आपण ऑलरेडी खूप वेळा पाहिलेले आहेत आणि असे प्रश्न आलेले देखील आहेत. प्रश्न पहा काय, 320 रुपये किंमत असणारी वस्तू जर 35 रुपये सूट देऊन विकली तर विक्री किंमत किती? साधी वजाबाकी होणार आहे. म्हणजेच 320 वजा 35 किती, 285 पर्याय अ. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 6, अमोलने एक मोबाईल 12,280 रुपयांना खरेदी केला व 14,440 रुपयांना विकला, तर त्याचा नफा किती? आता या ठिकाणी नफा विचारलेला आहे. म्हणजे काय, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजे या ठिकाणी 14,400 वजा 12,280, या ठिकाणी फक्त वजाबाकी करून उत्तर येत आहे 2,160 रुपये पर्याय ब. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 7, एक मोटरसायकल 18,000 रुपये किमतीस विकली तेव्हा त्याला 12.5% नफा झाला, तर त्या मोटरसायकलची खरेदी किंमत किती? आता समजा मोटरसायकलची खरेदी किंमत 100% होती. ठीक आहे. आणि विक्री किंमत 18,000 आहे, म्हणजे किती आहे, 12.5% नफा आहे. म्हणजेच विक्री किंमत किती आहे, 100 अधिक 12.5 म्हणजे 112.5 बरोबर काय असणार आहे, 18,000. मग आपण काय करतो, गुणोत्तर मांडतो ना. या ठिकाणी काय करणार आहे, 18,000 भागिले 112.5 गुणिले 100 काय येणार आपल्याला, यातून आपल्याला उत्तर मिळणार आहे. मग काय होतंय,
160 आणि गुणिले 100 16,000. ठीक आहे, म्हणजे पर्याय क आपलं उत्तर आहे. ठीक आहे, खरेदी किंमत 16,000 होती आणि 12% नफ्याने विकल्यानंतर विक्री किंमत किती? 18,000 रुपये. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8. सायकलची किंमत 2,500 रुपये आहे. दुकानदार शेकडा 5% सूट देतो, तर ग्राहकाला ते सायकल किती रुपयांना मिळेल? आता मित्रांनो, काय करायचं? 2500चं 5% काढायचं आणि ते 2500 मधून वजा करायचं, किंवा 2500चं 95% काढायचं. मग दोन्हीपैकी आपल्याला कोणती गोष्ट सोपी आहे? तर 5% काढणं. म्हणजे काय? 2500चं 5% काय होणार आहे? 2500 गुणिले 5 भागिले 100. बरोबर काय? शून्याला शून्य गेले, 25 5 125. मग आपल्याला काय करायचं? 125 आहे ते 2,500 मधून वजा करायचे. मग काय येणार आहे? 2,500 वजा 125 बरोबर 2,375. म्हणजे पर्याय ब हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 9. 3,000 रुपयेवर 22% या दराने किती कमिशन होईल? आता या ठिकाणी पहा, 3,000चे 22% किती असतात ते विचारलेलं आहे. किती असतात मग? 3,000 गुणिले 22 छेद 100. शून्याला शून्य गेले, राहिले किती? 30 गुणिले 22 बरोबर किती? 660. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय ब. पुढे पहा प्रश्न क्रमांक 10. एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत 47,500 रुपये असून विक्री किंमत 43,700 रुपये आहे, तर शेकडा सूट काढा. आता मित्रांनो, सूट किती दिली एकूण या ठिकाणी? 47,500 मधून 43,700 वजा करायचं, म्हणजे आपल्याला काय मिळणार? सूट मिळणार. किती येते? 3800. 3,800. ठीक आहे, आता हे 3,800 हे 47,500चं किती टक्के आहे काढायचं आहे. म्हणजे काय करणार? 3,800 भागिले 47,500 गुणिले 100. म्हणजे शून्याला 2 शून्य गेले, म्हणजेच काय? 3,800 भागिले 475. मग काय करणार आपण? याचा भागाकार करायचा. आपण आधी त्याला 9 न 3 न अशा संख्येने भागून लहान रूप देऊ शकतोय. तर या ठिकाणी 475 न 3,800 ला भागलं, उत्तर काय येतं? उत्तर येतं 8%. ठीक आहे, म्हणजे पर्याय ब आपलं उत्तर आहे. ठीक आहे, किंवा काय करायचं अशा वेळी? आपलं जे राहिलेलं उत्तर आलेलं आहे, जो भागाकारामध्ये आहे, त्याला पर्यायाने गुणायचं. 8 ने गुणायचं, 9 ने गुणायचं, किंवा 9.5 ने गुणून पाहायचं. सोपं आहे, त्याआधी करून पाहायचं, लगेच उत्तर येईल, जास्त वेळ लागणार नाहीये. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 11. एका शेतकऱ्याने 9,200 रुपये किमतीचा माल अडत्यामार्फत विकला. त्याला 2% अडत द्यावी लागली, तर त्या अडत्याला किती रक्कम मिळाली? आता मित्रांनो, त्या अडत्याला 9,200च्या 2% रक्कम दिली गेलेली आहे. ते कसं काढणार आपण? 9,200 गुणिले 2 छेद 100. शून्याला शून्य गेले, 92 गुणिले 2 किती येतं? 184. म्हणजे पर्याय ड आपलं उत्तर आहे. त्या अडत्याला 184 रुपये द्यावे लागतील. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. महेशने बँकेत 2,10,000 रुपये 5 वर्षांसाठी ठेवले. मुदती अंती त्यांना 3,36,000 रुपये मिळाले, तर त्या व्याजाचा दर किती होता? आता मित्रांनो, एकूण व्याज किती झालंय? ही तर आहे रास. 3,36,000 काय रास आहे, आणि मुद्दल किती होतं? 2,10,000. मग व्याज किती? 3,36,000 वजा 2,10,000 म्हणजे किती होणार आहे? 1,26,000. मग मित्रांनो, त्याला 5 वर्षामध्ये 1,26,000 व्याज मिळालेलं आहे. मग आपण काय करूया? सरळ व्याज सूत्र वापरूया. सरळ व्याज बरोबर म्हणजे 1,26,000 बरोबर मुदक म्हणजे मुद्दल दर कालावधी भागिले 100. मुद्दल किती? 2,10,000 गुणिले कालावधी 5 गुणिले दर आपल्याला काढायचा आहे x भागिले 100. या ठिकाणी शून्याला शून्य गेले, नंतर काय होणार आहे? हे 2100 गुणिले 5 किती झालं? 2100 गुणिले 5 105. मग काय होणार आहे? x बरोबर 1,26,000 भागिले 10,500. मग या ठिकाणी 2 शून्य 2 शून्य गेले, राहिलं काय? 1,260 भागिले 105 किती येतं? 1,260 भागिले 105 12. म्हणजे आपलं उत्तर काय होणार आहे? दर काय होता? 12%. पर्याय क. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 13. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 320 आहेत, तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे एकूण गुण किती? आता मित्रांनो, सरासरी म्हणजे काय असतं? तर सर्व गुणांची बेरीज भागिले एकूण विद्यार्थी. ठीक आहे, मग या ठिकाणी पण काय असणार आहे? मग एकूण गुण काढायचे तर काय करणार आपण? एकूण विद्यार्थी गुणिले सरासरी. म्हणजे या ठिकाणी
320 गुणिले 40 काय येतं 320 गुणिले 40 4 दुने 8 आणि 4 त्रिकोण 12 आणि हे राहिले लोणीचे 2 शून्य 12,800 म्हणजे पर्याय क. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14 25 चे 45 चे गुणोत्तर काय. आता या ठिकाणी पहा 25 चे 45 असणारे गुणोत्तर काढायचे आहे. 25 45 बरोबर काय 25/45 पाचने भाग जातोय 5 5 25 आणि 9 5 45 म्हणजे पर्याय ड 5/9 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15 खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. जर टेबलाची किंमत 441 रुपये आहे तर खुर्चीची किंमत किती रुपये. आता या ठिकाणी पहा समजा खुर्चीची किंमत 3 टेबलाची किंमत 7 बरोबर. आता खुर्चीची किंमत x आणि टेबलाची किंमत 441. मग काय करणार आपण x ची किंमत काढण्यासाठी 441 गुणिले 3 भागिले 7. मग या ठिकाणी काय होतं 7 न 441 ला भागूया 7 × 7 6 × 42 राहिलं 2 आणि 7 त्रिक 21 म्हणजे काय 63 आणि 63 गुणिले 3 बरोबर किती येतं 63 गुणिले 3 बरोबर 189 म्हणजे x बरोबर 189 येत आहे म्हणजे पर्याय ब आपलं उत्तर आहे. काय केलं गुणोत्तर मांडून उत्तर काढलं. ठीक आहे. त्याचप्रमाणे खालची दोन गणित देखील आहेत. या ठिकाणी काय करणार आहे आपण प्रश्न क्रमांक 16 एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 असे आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती. त्या ठिकाणी देखील सेम करायचं. मुली व मुले यांचे गुणोत्तर किती आहे 4:5 म्हणजे मुली 4 मुले 5 बरोबर मुलींची संख्या 76 मुलांची संख्या x. मग x ची किंमत काढण्यासाठी काय करणार आपण 76 गुणिले 5 भागिले 4 म्हणजे काय 76 गुणिले 5 भागिले 4. आता या ठिकाणी पहा 4 × 4 4 × 4 राहिलं किती 3 आणि 9 × 36 म्हणजे 19 गुणिले 5 19 गुणिले 5 किती येतं 19 गुणिले 5 5 9 45 हातचा आला 4 5 × 5 4 9 म्हणजे किती 95 म्हणजे आपलं उत्तर काय मुलांची संख्या किती 95 पर्याय ब. ठीक आहे. समजत नसेल तर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून विचारू शकता. हे गणित कसं सोडवलं किंवा कसं सोडवायचं. ठीक आहे. पुढचं देखील त्याच प्रकारचं आहे. राजेश व मोहन यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 असून राजेशचे वय 32 वर्ष आहे तर मोहनचे वय किती. आता या ठिकाणी पहा राजेशचे वय 4 मोहनचे वय 7. आता या ठिकाणी खरं वय राजेशचं वय 32 आणि मोहनचं x. मग x ची किंमत काढण्यासाठी तिरकस गुणाकार 32 गुणिले 7 भागिले 4. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा 4 न 32 ला भाग जातोय का जातोय किती येतोय 8. ठीक आहे. 4 × 4 आणि 4 8 32 मग काय राहिलं 7 आणि 8 काय होणार आहे मग 8 7 56 म्हणजे x बरोबर 56 म्हणजेच मोहनचं वय किती आहे 56 वर्ष पर्याय क. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18 आई वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 85 आहे. आणखी 3 वर्षांनी त्यांची बेरीज किती होईल. आता या ठिकाणी पहा 3 वर्षांनी आईचं वय 3 वर्षांनी वाढेल वडिलांचं 3 वर्षांनी आणि मुलाचं देखील 3 वर्षांनी म्हणजे तिघांची मिळून 9 वर्षांनी वाढेल. ठीक आहे. काहींनी या ठिकाणी काय केलं तिघांचं मिळून 3 वर्ष वाढवलं तसं नाहीये तिघांचं मिळून 9 वर्ष वाढणार आहे म्हणजे 85 अधिक 9 94 पर्याय ब. पुढे पहा प्रश्न क्रमांक 19 4 मीटर वजा 40 सेंटीमीटर बरोबर किती मीटर. आता या ठिकाणी पहा 4 मीटर म्हणजे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर त्याप्रमाणे 4 मीटर म्हणजे 400 सेंटीमीटर त्याच्यातून 40 वजा केलं काय झालं 360 सेंटीमीटर. आता मित्रांनो 100 सेंटीमीटर म्हणजे काय तर 1 मीटर त्याप्रमाणे 3 मीटर 60 सेंटीमीटर किंवा 3.60 मीटर हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय अ आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 552 मिनिटे बरोबर किती तास आणि किती मिनिटे. आता या ठिकाणी पहा 552 ला काय करायचं सुरुवातीला 60 न भागायचं 552 भागिले 60 किती आलं 9.2 म्हणजे 9 तास आणि 0.2 तास. आता या 0.2 तासाचं काय केलं पाहिजे मिनिटामध्ये रूपांतर केलं पाहिजे म्हणजे याला गुणिले 60 करायचं काय होणार आहे 0.2 गुणिले 60 किती होतं 12 म्हणजे या ठिकाणी 9 तास 12 मिनिटं म्हणजे पर्याय क. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21 1 बिलियन म्हणजे किती. आता मित्रांनो 1 मिलियन म्हणजे 10 लाख
आणि 1 बिलियन म्हणजे 100 कोटी. ठीक आहे, म्हणजे पर्याय ड आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, 1 किलोबाईट म्हणजे, आता या ठिकाणी पहा 1 किलोबाईट म्हणजे 1024 बाईट. ठीक आहे, लक्षात ठेवा 1024 बाईट म्हणजे 1 किलोबाईट. 1024 किलोबाईट म्हणजे 1 मेगाबाईट. 1024 मेगाबाईट म्हणजे 1 गिगाबाईट आणि 1024 गिगाबाईट म्हणजे 1 टेराबाईट. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, 1 किलोबाईट म्हणजे 1024 बाईट. असं विचारले जाईल 1 मेगाबाईट मध्ये किती किलोबाईट असतात, तर किती असतात, 1024 किलोबाईट असतात. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी 1024च लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 23, 1 ते 40च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत. आता या ठिकाणी पहा मूळ संख्या म्हणजे काय, अशा संख्या ज्यांना इतर कोणत्याही संख्येनं भाग जात नाही ती संख्या, आणि 1 शिवाय इतर कोणत्याही संख्येनं भाग जात नाही अशा किती संख्या आहेत, 1 ते 40 दरम्यान 12 संख्या आहेत. ठीक आहे, पर्याय ब आपलं उत्तर आहे. कोणकोणत्या 12 संख्या आहेत, तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31 आणि 37 या 12 संख्या आहेत. ठीक आहे, याचप्रमाणे 1 ते 100 किती आहेत आणि 1 ते 50 किती आहेत हे देखील आपल्याला माहित असलं पाहिजे. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी सर्वात मोठी 4 आकडी संख्या कोणती आहे जिला 88 ने भागले जाईल. या ठिकाणी याचं उत्तर काय आहे पहा मित्रांनो, 9944, पर्याय अ. ठीक आहे, या ठिकाणी या संख्येला 88 ने पूर्ण भाग जातो. प्रश्न क्रमांक 25, 100 ही 12.5 च्या किती पट आहे. आता मित्रांनो काय करणार असं करताना, 100 ला सरळ सरळ 12.5 न भागायचं. काय येतं, 12.5 न भागल्यावर 12.5 गुणिले 8 बरोबर 100, म्हणजे 8 हे आपलं उत्तर येत आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय ब. पुढे पहा प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. या ठिकाणी काय करायचं, ज्यांना कोणाला ट्रिक माहित नाही येत किंवा ट्रिकने सोडवता येत नाही, कारण ट्रिकने भरपूर वेळा मुलं फसतायत, तर त्या ठिकाणी काय करणार आपण, मग सरळ सरळ भागाकार करायचा. 14 भागिले 24 किती येतं, 0.58. 11 भागिले 15 0.73. 5 भागिले 8 0.62 आणि 3 भागिले 5 0.6. आणि विचारलेलं काय, सर्वात मोठा कोणता असणार आहे, मग 0.73 असणार आहे, म्हणजे 11/15, पर्याय ब. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 27, 235 चा वर्ग. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, वर्ग काढताना काय करायचं, ज्या संख्येचे एकक स्थानी 5 आहे त्यांचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत काय असते, सुरुवातीला एकक स्थानच्या 5 साठी 25 लिहून घ्यायचं आणि पुढे काय, पुढली जी संख्या आहे तिला त्या संख्येच्या पुढच्या संख्येनं गुणायचं. म्हणजे काय, 23 गुणिले 24, 22 असेल तर 22 गुणिले 23. मग या ठिकाणी 23 गुणिले 24 बरोबर किती येतं, 23 गुणिले 24 बरोबर 552. मग उत्तर काय, 552 25, पर्याय अ हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 28, वर्गमुळात 2809 बरोबर किती. आता मित्रांनो या ठिकाणी असा वर्गमूळ काढायचा असतं तेव्हा आपण काय करतो, वर्गमूळ आहे म्हणजे या ठिकाणी वर्ग आहे त्यामुळे काय काय करणार आहे, शेवटचे 2 अंक घेणार आहे. शेवटचे 2 अंक कोणते, 0 9. आणि असं कोणते अंक आहेत ज्यांचा वर्ग करताना एकक स्थानी 9 येतं, तर ते आहेत 7 आणि 3. ठीक आहे, मग 7 आणि 3 लिहून घेतलं. उरल्या 2 संख्या कोणत्या, 28. आता 28 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, 25. मग या ठिकाणी 25 घेतलं. 25चं वर्गमूळ किती येतं, 5. म्हणजे या ठिकाणी पर्याय ड 53. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 29, 32 आणि 64 चा मसावी काढा. आता मित्रांनो मसावी म्हणजे आपण काय पाहिलेलं होतं, काय, अशी मोठ्यात मोठी संख्या जिनं दिलेल्या संख्यांना भाग जाणार आहे. कोणती आहे मग, 16 एके 16 आणि 16 दुने 32 आणि 16 चौक 64. ठीक आहे, सोबत पहा 32 एके 32 आणि 32 दुने 64, म्हणजे 32 अशी मोठ्यात मोठी संख्या जिनं या दोन्हीला भाग जातोय, म्हणजे पर्याय 1 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय ए किंवा अ 32 हा 32 आणि 64 चा मसावी आहे. ठीक आहे, आता पुढे लसावी प्रश्न आहे आणखी. प्रश्न क्रमांक 30, 24, 36, 40 चा लसावी किती. लसावी म्हणजे काय, अशी लहानात लहान संख्या जिला दिलेल्या तिन्ही संख्यांनी भाग जाणार आहे. कोणती आहे मग या ठिकाणी, 24 गुणिले 15 360, 36 गुणिले 10 360 आणि 40 गुणिले 9 360. ठीक आहे, म्हणजे 360 ला या तिन्हीने भाग जातो म्हणून 360 हा काय, या तिन्हीचा लसावी आहे. पर्याय
क हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी अवयव पद्धत वापरायची गरज नाहीये, जास्त वेळ लागतो त्याला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31. या ठिकाणी इथून पुढे चालकवरील प्रश्न आहेत त्यांची फक्त उत्तरं पाहणार आहोत आपण. आणि तिथून पुढे जे मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान असेल त्यासोबतच बुद्धिमत्ताचे प्रश्न असतील त्यांचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी चालकवाल्यांनी या ठिकाणी फक्त आपले प्रश्नांची उत्तर बरोबर आहेत का ते पहा. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ARAI या संस्थेचे मुख्यालय भारतामध्ये कोणत्या शहरात आहे मित्रांनो? ARAI मुख्यालय आहे पुणे या ठिकाणी. पर्याय ब हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32. तेलंगणा राज्यात नोंदणीकृत झालेल्या वाहनांचे क्रमांक कोणत्या अक्षरावरून ओळखणार? आता या ठिकाणी पहा, काहींनी याचं उत्तर TS लिहिलं असेल, परंतु 2024 नंतर TS या अध्यक्षराची जागा आहे ती TG न घेतलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे TG हे योग्य उत्तर आहे. त्यासोबतच TN म्हणजे तमिळनाडू. पुढे पहा प्रश्न क्रमांक 33. भारतामध्ये BS6 मानके कोणत्या तारखेपासून लागू झाली आहेत? मित्रांनो, भारतामध्ये BS6 गाडा बनवण्याला सुरुवात झाली होती 1 एप्रिल 2020 रोजी, म्हणजे पर्याय अ आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34. विमान असलेली वाहने मोटार वाहन कायदा 1988 मधील कोणत्या कलमांतर्गत शास्तीस पात्र असतात? आता या ठिकाणी पहा, शिक्षा कोणत्या कलमामध्ये आहे असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो, इन्शुरन्स संपलेल्या वाहनांना शिक्षा मिळते ती कलम 177 अन्वये मिळते किंवा त्यासाठी त्यांना या कलमान्वये शिक्षेसाठी पात्र समजलं जातं. ठीक आहे. पर्याय ड आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35. खालील चिन्ह काय दर्शवते? मित्रांनो, खालील चिन्ह दर्शवतंय की या ठिकाणी फक्त एकेरी वाहतूक आहे, दुहेरी वाहतूक नाही. ठीक आहे. म्हणजे पर्याय ब एकेरी वाहतूक हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36. पिवळी नंबर प्लेट काय दर्शवते? मित्रांनो, पिवळी नंबर प्लेट कमर्शियल वाहनांना असते, म्हणजे काय परिवहन वाहनांना असते. पर्याय क. प्रश्न क्रमांक 37. परिवहन संवर्गाचे लायसन्स मिळण्याकरता वयाची किमान मर्यादा किती असते? मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे ही मर्यादा असते 20 वर्षे. पर्याय ब. प्रश्न क्रमांक 38. समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग लांबी किती? 701 किलोमीटर, नागपूर ते मुंबई. पर्याय क. प्रश्न क्रमांक 39. भारतामध्ये चालक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? मित्रांनो, चालक दिन हा भारतामध्ये दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. ठीक आहे. म्हणजे पर्याय ड आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40. भारताचे परिवहन मंत्री कोण आहेत? आता मित्रांनो, भारताचे परिवहन मंत्री कोण? नितीन गडकरी. पर्याय ब. प्रश्न क्रमांक 41. MS14 हा संकेतांक कोणत्या शहराचा आहे? मित्रांनो, MS14 पिंपरी चिंचवड. पर्याय क. प्रश्न क्रमांक 42. टायरमधील हवेचा दाब मोजण्याचे एकक कोणते? आता या ठिकाणी पहा, टायरमधील हवा कशामध्ये मोजणार आहे आपण? बार किंवा PSI किंवा पास्कल मध्ये. पर्याय ड आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43. ITMS चा अर्थ काय? मित्रांनो, ITMS म्हणजे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, म्हणजे पर्याय अ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44. वाहन चालकाने सीट बेल्टचा वापर न केल्यास मोटर वाहन कायदा 1988 अन्वये सदर गुन्ह्याकरता दंडाची रक्कम किती? आता मित्रांनो, जर सीट बेल्ट लावलं नसेल तर किती दंड आकारण्यात येतो? ₹1000. पर्याय क. पुढे पहा प्रश्न क्रमांक 46. पादचारी चौकामध्ये रस्ता ओलांडत असल्यास आपण वाहन चालक म्हणून काय करणार? या ठिकाणी काय करणार आपण? त्यांना ओलांडू देणार आणि मग रस्ता क्रॉस करणार किंवा रस्त्यावरून पुढे जाणार. ठीक आहे. म्हणजे पर्याय अ त्यांना प्राधान्य देणार आहे. प्रश्न क्रमांक 47. इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च IDTR ही संस्था महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? आता या ठिकाणी पहा, कुठे आहे ही संस्था? पुणे या ठिकाणी. पर्याय क. प्रश्न क्रमांक 48. वरील चिन्ह ओळखा. मित्रांनो, चिन्ह काय दाखवतंय? त्रिकोणामध्ये असलेलं शाळेचं चिन्ह दाखवतंय, म्हणजे पर्याय ब पुढे शाळा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49. ड्रायव्हिंग रेग्युलेशन 2017 नुसार घाट परिसरात कोणत्या वाहनांना प्राथमिकता देण्यात यावी अशी तरतूद आहे? आता या ठिकाणी मित्रांनो, जसं मला वाटतं त्यानुसार तरी घाट चढणारी वाहनं. ठीक आहे. पर्याय आपलं उत्तर असायला पाहिजे, परंतु या ठिकाणी याचं उत्तर देखील बदलू शकतं. हे आपण आन्सर केल्यानंतर पाहूया. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50. विजोड पद ओळखा. PRUGILCEHTVX या ठिकाणी काय होते पहा. P Q सोडला, R ST सोडलं आणि U म्हणजे काय? एक अक्षर सोडलं, दोन अक्षर सोडली. त्याचप्रमाणे GIL मध्ये पहा, G H सोडलं, I घेतलं, त्यानंतर
जे आणि के सोडलं यल घेतलं, म्हणजे एक अक्षर सोडलं दोन अक्षर सोडली. ठीक आहे. त्याचप्रमाणे सीएच देखील होतंय, परंतु टीव्हीएक्स मध्ये असं नाहीये, म्हणून टीव्हीएक्स हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 51, ACFJO पुढे काय? आता या ठिकाणी पहा, ए नंतर एक अक्षर सोडलं सी. ठीक आहे. त्यानंतर दोन अक्षर सोडली डी आणि ई सोडलं एफ. त्यानंतर तीन अक्षर सोडली GHI सोडलं, काय आलं? जे आलं. त्यानंतर जे नंतर चार अक्षर सोडली KLMN, काय आलं? ओ आलं. त्यानंतर आता आपण काय करणार? ओ नंतर पाच अक्षर सोडणार. कोणती पाच सोडणार? PQRST ही पाच अक्षर सोडली. सहावं अक्षर कोणतं येतंय? यू. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? प्रश्नचिन्हाच्या जागी यू येणार आहे, पर्याय ड. प्रश्न क्रमांक 52, MAN बरोबर NZM, तर WOMAN बरोबर काय? आता या ठिकाणी पहा, अशी ABCD लिहिली झेड पर्यंत, त्यानंतर उलटी लिहिली ए पासून झेड पर्यंत, त्यावेळी काय होणार आहे? ए खाली झेड येतंय, या झेड खाली ए येतंय. त्याचप्रमाणे बी खाली वाय, असं ज्याप्रमाणे आपण रचना करणार आहे त्याप्रमाणे लिहून घ्यायचं, उत्तर सोडवायचं. त्यामुळे त्या ठिकाणी काय होणार आहे? मग एम खाली एन येतंय, झेड खाली ए आणि एम खाली एन. ठीक आहे. त्याचप्रमाणे काय होणार आहे पुढं? डब्ल्यू खाली येतं डी, ओ खाली येतं एल आणि NZM आपल्याला माहित आहे. NZM साठी काय? MAN. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय ड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 53, 240 240 120 40 10 पुढचं पद काय? आता या ठिकाणी पाहायचं आहे, 240 भागिले 1 240, 240 भागिले 2 120, 120 भागिले 3 40, 40 भागिले 4 10 आणि 10 भागिले काय करणार? 5 करणार. किती येतं? 10 भागिले 5 2, म्हणजे पर्याय ड हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 54, विजोड संख्या ओळखा. आता या ठिकाणी पहा, विजोड संख्या 5 7 13 मूळ संख्या आहेत आणि 15 संयुक्त आहे, म्हणजे पर्याय ड 15 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 55, 3 15 35 प्रश्नचिन्ह 99 143. काय केलं या ठिकाणी? 3 आणि 3च्या पुढची संख्या 3 गुणिले 5 15. त्यानंतर 5 गुणिले 5च्या पुढची संख्या 7 7 5 35. त्यानंतर 7 गुणिले 7च्या पुढची संख्या काय येणार आहे? 9 7 9 63. त्यानंतर 9 गुणिले 9च्या पुढची संख्या 11 9 गुणिले 11 99. या ठिकाणी 99 आहे, म्हणजे प्रश्नचिन्ह जागी या ठिकाणी 99 आहे, म्हणजे प्रश्नचिन्ह जागी काय येणार आहे? 63. पर्याय अ आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 56, चुकीची संख्या ओळखा. 3 6 11 15 21 28. या ठिकाणी योग्य क्रम पहा कसा आहे? 3 अधिक 3 6, 6 अधिक 4 10, 10 अधिक 5 15, 15 अधिक 6 21 आणि 21 अधिक 7 28. म्हणजे या ठिकाणी काय चुकलेलं आहे? 11 चुकलेला आहे. या ठिकाणी 10 पाहिजे होतं. ठीक आहे. म्हणजे पर्याय ब आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57, एका सांकेतिक भाषेत सेंड हा शब्द TFOE असा लिहिला जातो, तर त्या भाषेत GOLD हा शब्द कसा लिहिला जाईल? या ठिकाणी एस साठी एसच्या पुढलं टी, ई साठी ईच्या पुढलं एफ, एन साठी एनच्या पुढलं ओ आणि डी साठी डीच्या पुढलं ई, असा क्रम आहे. मग या ठिकाणी काय होणार आहे? जीच्या पुढं एच, ओच्या पुढं पी, त्यानंतर एलच्या पुढं एम आणि डीच्या पुढं ई, म्हणजे HPME हे आपलं उत्तर आहे, म्हणजे पर्याय क हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 58, एका परिभाषेत 786 म्हणजे स्टडी व्हेरी हार्ड, 958 म्हणजे हार्ड वर्क पेज, 645 म्हणजे स्टडी अँड वर्क. तर खालीलपैकी कोणता अंक विहिरीसाठी वापरला जातो? आता या ठिकाणी पहा, विहिरी हा कुठे आहे? तर फक्त पहिल्या लाईनमध्ये. ठीक आहे. मग या ठिकाणी त्याच्यातील इतर शब्द आहेत ते पाहायचे आहेत, स्टडी आणि हार्ड. आता या ठिकाणी स्टडी कुठे आहे? स्टडी आहे तिसऱ्या वाक्यामध्ये आणि या दोन्हीमध्ये कॉमन कोणता अंक आहे? 6, म्हणजे 6 म्हणजे काय? स्टडी. आता हार्ड कुठे आहे? हार्ड आहे पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये आणि या दोन्हीमध्ये कॉमन काय? दोन्हीमध्ये कॉमन आहे 8. मग या ठिकाणी 6 म्हणजे स्टडी, हार्ड म्हणजे 8, राहिलं काय मग 7 आणि 7 म्हणजे काय असणार आहे? विहिरी, म्हणजे पर्याय क आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 59,
एका सांकेतिक भाषेत जर ओव्हरचे सांकेतिक रूप QYIW आहे तर स्टारचे सांकेतिक रूप काय असेल? या ठिकाणी काय केलेलं आहे पहा, ओ ओ किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. ठीक आहे, म्हणून काय केलं आपण या ठिकाणी एक अक्षर सोडलं, ओ नंतर पी सोडलं, क्यू घेतलं. क्यू आता व्ही किती नंबरला आहे? व्ही 2 नंबरला आहे. मग काय करूया, व्ही नंतर 2 अक्षर सोडूया. व्ही डब्ल्यू एक्स सोडलं, काय घेतलं? वाय घेतलं. त्यानंतर ई किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. मग ई नंतर 3 अक्षर सोडूया. एफ जी एच सोडलं, काय आलं? आय आलं. आणि आर नंतर 4 अक्षर, कारण आर 4 नंबरला आहे ना, मग 4 अक्षर सोडली. एस टी यू व्ही सोडलं, काय आलं? डब्ल्यू आलं. त्याचप्रमाणे स्टारसाठी स्टार 1 नंबरला आहे, एस नंतर 1 अक्षर सोडायचं. कोणतं सोडलं? टी सोडलं, काय आलं? यू. एस टी यू आलं. ठीक आहे, टी साठी 2 अक्षर सोडली. टी साठी 2 अक्षर सोडली कोणती? यू व्ही सोडलं, काय आलं? डब्ल्यू आलं. त्यानंतर ए साठी 3 अक्षर सोडली. बी सी डी सोडलं, काय आलं? ई आलं. आणि शेवटी आर नंतर 4 अक्षर सोडली. कोणती आहेत? आर साठी काय या ठिकाणी? डब्ल्यू आहे, म्हणजे या ठिकाणी डब्ल्यू आलं. म्हणजे आपलं उत्तर काय? UWEW. ठीक आहे, म्हणजे पर्याय ड आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 60, अंतर किलोमीटर तर किलोग्रॅम मध्ये काय मोजणार आहे आपण? वजन. पर्याय क. एवढे सोपे प्रश्न देखील आहेतच. प्रश्न क्रमांक 61, मुख्यमंत्री राज्यपाल तर कोण राष्ट्रपती? आता या ठिकाणी पहा, मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतं? राज्यपाल. तर मग राष्ट्रपती कोणाला देतात? पंतप्रधानांना. ठीक आहे, म्हणजे पर्याय ड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 62, मंगळ, बुध, शुक्र, शनी शब्द गटाशी साम्य असणारा शब्द निवडा. आता मित्रांनो, वरील सर्व काय आहेत? ग्रह आहेत. आणि या ठिकाणी पर्यायामध्ये ग्रह कोणता आलेला आहे? पृथ्वी. पर्याय ड आपलं उत्तर आहे. ठीक आहे. सूर्य, तारा, ग्रह म्हणजे ग्रहच असते, आणि चंद्र म्हणजे काय? उपग्रह. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 63, गहू पाव संबंध लक्षात घेऊन शब्दजोडी निवडा. आता मित्रांनो, गव्हाचं पीठ होतं, त्या पिठाचं काय बनवतो आपण? पाव बनवतो. त्याचप्रमाणे मातीचं काय बनवणार आहे? विटा. पर्याय ब आपलं उत्तर आहे. भातापासून डाळ बनत नाहीये, गवंडी भिंत बांधतो आणि दह्यापासून दूध मिळतं का? नाही मिळत. प्रश्न क्रमांक 64, दीप्तीला 6 बहिणी आहेत, तिची एक बहीण कल्पना ही शिक्षिका आहे, तर कल्पनाला एकूण किती बहिणी आहेत? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, एकूण किती बहिणी आहेत असं विचारलं असतं तर काय? 7. दीप्ती आणि तिच्या 6 बहिणी. ठीक आहे, परंतु कल्पनाला किती बहिणी आहेत असं विचारलेलं आहे. मग या ठिकाणी दीप्तीला जेवढ्या आहेत तेवढ्याच कल्पनाला असणार आहेत, म्हणजे 6. पर्याय ब आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 65, आज गुरुवार आहे तर 76 दिवसानंतर कोणता वार असेल? आता मित्रांनो, गुरुवार आहे आणि 76 दिवसानंतर कोणता वार आहे असं विचारलेलं आहे. काय करणार आपण? 76 भागिले 7, 7 10 70, बाकी 6. मग या ठिकाणी 6वा दिवस कोणता? आज गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि 6वा बुधवार, म्हणजे पर्याय क आपलं उत्तर आहे. ठीक आहे, जितकी बाकी असेल तितके दिवस पुढे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 66, 5 वर्षानंतर सोनाचे वय तिच्या आजच्या वयाच्या दीडपट होईल तर त्यावेळी तिचे वय काय असेल? आता मित्रांनो, 5 वर्षानंतर सोनाचं वय आजच्या वयाच्या दीडपट म्हणजे काय? 1/2 पटीनं वाढणार आहे. आणि म्हणजे मित्रांनो, 5 वर्ष म्हणजे काय? 1/2 आहे. म्हणजे मित्रांनो, सध्या तिचं वय किती आहे? 1 आहे, म्हणजे 1/2च्या दुप्पट म्हणजे 5 दुप्पट 10. सध्याचं वय 10, आणखी 5 वर्षांनी म्हणजे त्यावेळी तिचं वय काय असणार आहे? 15, म्हणजे पर्याय ड आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 67, मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा आणि उजवीकडून 7वा आहे, तर त्या रांगेत एकूण मुले किती? एकूण मुले म्हणजे काय करतो आपण? डावीकडून क्रमांक अधिक उजवीकडून क्रमांक वजा 1, म्हणजेच 9 अधिक 7 किती? 16. 16 वजा 1 15, म्हणजे पर्याय ब हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 68, एका सरळ रेषेत 1 मीटर अंतरावर काही खांब उभे आहेत तर कोणत्याही सलग 7 खांबातील अंतर किती? आता मित्रांनो, अंतर किती आहे? 2 खांबामधील अंतर 1 मीटर आहे. ठीक आहे, आणि सलग 7 खांब उभे केले, 1 2 3 4 5 6 7. आता याच्यातलं अंतर किती झालं? 1 2 3 4 5 6, 6 मीटर. पर्याय ब आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 69, सौरभ राजूपेक्षा लहान पण सीमापेक्षा मोठा आहे, केतकी सीमापेक्षा मोठी पण सौरभपेक्षा लहान आहे, तर यापैकी सर्वात लहान कोण? आता या ठिकाणी पहा, सौरभला आपण काय म्हणूया? यस म्हणूया. सौरभ हा राजूपेक्षा लहान आहे. हा राजूपेक्षा लहान आहे, म्हणजे राजू हा सौरभपेक्षा मोठा आहे,
परंतु सौरभ हा सीमापेक्षा मोठा आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी SI म्हणजे सीमा ही सौरभपेक्षा लहान आहे. पुढे काय, केतकी सीमापेक्षा मोठी पण सौरभपेक्षा लहान, म्हणजे या ठिकाणी केतकी आहे ती सौरभ आणि सीमा यांच्यामध्ये आहे. मग या ठिकाणी क्रम कसा झाला, सीमा, केतकी, सौरभ, राजू असा चढता क्रम झाला. सर्वात मोठा कोण, राजू, आणि सर्वात लहान कोण, सीमा, म्हणजे पर्याय हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 70. 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल. आता 5 अंकी लहानात लहान संख्या 10,000. ठीक आहे, 1,0,0,0,0. ठीक आहे, ह्या 5 अंकी संख्या झाली, भागिले 3 अंकी लहानात लहान संख्या 1,0,0,0. शून्याला शून्य गेले, राहिलं काय, 100, म्हणजे पर्याय क आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 71. 48 भागिले 1000 बरोबर किती. काय करणार आहे आपण, 48 भागिले 1000 काय केलं मग, 0,0,0,0 या ठिकाणी 1, 2, 3 आणि हा पॉइंट म्हणजे 0.048 हे आपलं उत्तर असणार आहे, म्हणजे पर्याय ब. प्रश्न क्रमांक 72. लंकेची पार्वती या वाक्प्रचाराचा अर्थ काय. मित्रांनो, लंकेची पार्वती म्हणजे काय, जिच्या अंगावर एकही दागिना नाही अशी स्त्री. ठीक आहे, म्हणजे पर्याय ड, दागिने न घातलेली स्त्री. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 73. मंगेश अभ्यास करीत नाही म्हणून शेवटी नापास होतो. या वाक्यातील म्हणून हा शब्द खालीलपैकी कोणते अव्यय आहे. आता या ठिकाणी काय पाहिलं होतं आपण, 2 शब्दांना किंवा 2 वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतो आपण, उभयान्वयी अव्यय म्हणतो. आणि या ठिकाणी म्हणून हे काम काय करते, तर 2 वाक्यांना जोडायचं काम करते, म्हणून हे काय, उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे, पर्याय क आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74. विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. मित्रांनो, विदुषी म्हणजे काय, विद्वान असलेली स्त्री, म्हणजे काय, विद्वानचं स्त्रीलिंगी रूप, पर्याय ड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 75. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता. मित्रांनो, लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजे ज्यामध्ये कोणताही फायदा नाहीये असं काम करणं, म्हणजेच आर्थिक लाभ नसणारं काम करणं, पर्याय क. प्रश्न क्रमांक 76. मला डॉक्टर व्हायचे आहे म्हणून मी जीवशास्त्राचा अभ्यास करतो. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे. आता या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं, जर प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययानं 2 वाक्य जोडली गेली तर तयार होणारं वाक्य संयुक्त वाक्य, आणि जर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययानं 2 वाक्य जोडली गेली तर तयार होणारं वाक्य मिश्र वाक्य. मग या ठिकाणी म्हणून हे काय, म्हणून हे प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय आहे, म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आपण, या ठिकाणी हे वाक्य आहे ते म्हणून या प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययानं जोडल्यामुळे हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय प आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 77. वल्कल या शब्दाचा अर्थ काय. आता या ठिकाणी वल्कल म्हणजे काय मित्रांनो, वल्क म्हणजे झाडाची साल आणि वल्कले म्हणजे काय, झाडाच्या सालीपासून बनवलेली वस्त्र, म्हणजे पर्याय ब आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 78. जंगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. मित्रांनो, जंगम म्हणजे काय, अशी मालमत्ता जी जागेवरून हलवता येते. त्याच्या विरुद्धार्थी काय, स्थावर, जी जागेवरून हलवता येत नाहीये, म्हणजे पर्याय अ आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79. पूजा शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता. मित्रांनो, पूजा हा एकवचनामध्ये आणि अनेकवचनामध्ये सारखाच असतो, म्हणजे पर्याय क आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 80. थंड फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय. आता या ठिकाणी पहा, थंड फराळ करणे म्हणजे काय, उपाशी राहणे, पर्याय ड, काहीही न खाणे. प्रश्न क्रमांक 81. म्हशीचा खालीलपैकी ध्वनिदर्शक शब्द कोणता. आता मित्रांनो, गाय हंबरते तशी म्हैस काय करते, रेखते, म्हणजे म्हशीचा ध्वनिदर्शक शब्द कोणता, रेखणे, पर्याय अ. गाय हंबरणे, घोडा खिंकारणे आणि हत्ती चित्कारणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 82. नगद नारायण या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता. आता मित्रांनो, नगद नारायण म्हणजे काय, त्याच्याकडे काहीही नाही असा कफल्ल किंवा कंगाल व्यक्ती, म्हणजे पर्याय क आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 83. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही. आता या ठिकाणी पाहायचं आहे, आपण सरनामा किंवा प्रस्तावना वाचतो, कशी वाचतो, आम्ही भारताचे लोक, भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. ठीक आहे, असं वाचतो, म्हणजे या ठिकाणी समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे, सार्वभौम आहे, परंतु साम्यवादी नाही, म्हणजे पर्याय ड आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84. खालील राज्यांचा उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावा. आता मित्रांनो, ही काय आहेत, उत्तर पूर्व भागातील राज्य आहेत. सर्वात वर अरुणाचल प्रदेश,
त्याच्या खाली या ठिकाणी नागालँड, त्याच्या खाली मणिपूर आणि त्याच्या खाली सर्वात खाली मिझोरम, या ठिकाणी त्रिपुरा, असा क्रम आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा क्रम कसा असणार आहे. अरुणाचल प्रदेश 1 नंबरला, ठीक आहे, त्याच्या खाली नागालँड 2 नंबरला, त्याच्या खाली मणिपूर 3 नंबरला आणि सर्वात शेवटी मिझोरम 4 नंबरला. म्हणजे क्रम कसा 3 1 2 4. 3 1 2 4 कुठं आहे. पर्याय ड मध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 85. खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ब्राझील देशाला लागून नाही. आता मित्रांनो ब्राझील कुठे आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये ब्राझील आहे तो पूर्व किनाऱ्यावर आहे आणि चिली आहे तो पश्चिम किनाऱ्यावर आहे आणि या दोन्हीची सीमा एकमेकांना लागत नाही. ठीक आहे. म्हणजे पर्याय ब आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 86. उत्तर ते दक्षिण दिशेतील स्थानानुसार क्रम लावा. आता मित्रांनो आपण नद्या आणि पर्वतरांगांचा क्रम पाहिलेला होता. कसा होता. सर्वात वर नर्मदा, त्याच्या खाली सातपुडा पर्वतरांग, त्याच्या खाली तापी नदी, त्यानंतर सातमाळा अजिंठा, त्यानंतर गोदावरी, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, त्यानंतर भीमा, त्यानंतर शंभू महादेव डोंगर रांगा आणि सर्वात खाली कृष्णा नदी, असा क्रम होता. मग या ठिकाणी काय असणार आहे. नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा असा क्रम असणार आहे. म्हणजेच 1 2 4 3 हे आपलं उत्तर असणार आहे. हे कुठे आहे. 1 2 4 3 पर्याय क मध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 87. खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आढळत नाही. पूर्णगड रत्नागिरी, भारमे रत्नागिरी, केळशी रत्नागिरी आणि कर्ली सिंधुदुर्ग. म्हणजे पर्याय ड कर्ली ही खाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे, रत्नागिरीतील नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 88. सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नर्तकाची कांस्य मूर्ती सापडली आहे. मित्रांनो डान्सिंग गर्ल नावाचा स्टॅच्यू किंवा नावाची मूर्ती सापडली होती मोहेंजोदडो या ठिकाणी. म्हणजे आपलं उत्तर काय. पर्याय ब. प्रश्न क्रमांक 89. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद झाली नाही. मित्रांनो बौद्ध धर्माच्या परिषदा म्हणजे सरमन व्हायच्या, त्या कुठं व्हायच्या तर सारनाथ झाली होती, वैशालीला झाली होती आणि काश्मीरमध्ये देखील झाली होती, परंतु राजगृहाला झाली नव्हती. म्हणजे पर्याय ब आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 90. खालील राज्यकर्त्यांचा सर्वात आधी ते सर्वात नंतरचा असा त्यांच्या कार्यकालानुसार क्रम लावा. आता या ठिकाणी पाहायचं आहे काय. सर्वात पहिल्यांदा कुतुबुद्दीन ऐबक आला. त्यानं काय केलं. गुलाम वंशाची स्थापना केली. रजिया सुलतान त्याच्यानंतर गादीवर बसली. त्यानंतर आला गयासुद्दीन बलबन आणि बलबन नंतर आला जलालुद्दीन खिलजी, ज्यानं खिलजी राजवंशाची स्थापना केली आणि त्यानंतर खिलजी नंतर आला होता अलाउद्दीन खिलजी. ठीक आहे. म्हणजे आपला क्रम कसा असणार आहे. 1 2 3 4. म्हणजेच 3 2 1 4 हे आपलं उत्तर असणार आहे. ते कुठं आहे. 3 2 1 4 पर्याय अ मध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 91. खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. आता या ठिकाणी पहा पेशवा सैन्याची व्यवस्था पाहणे चुकलेला. या ठिकाणी पेशवा कोण होता. पंतप्रधान राज्यकारभार सांभाळणे. ब सुमंत स्वराज्याचे सरन्यायाधीश. मित्रांनो न्यायाधीश कोण होतं. न्यायाधीश होता. ठीक आहे. सुमंताचं काम काय होतं. सुमंताचं काम होतं परराज्य संबंध. ठीक आहे. म्हणजे हे देखील चुकलं. क सचिव सचिवाचं काम काय होतं. आज्ञापत्र काढणं आणि ड अमात्य जमा खर्च पाहणं. म्हणजे मित्रांनो ड बरोबर आहे. इतर 3 चुकलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे पर्याय ड हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 92. पानिपत हे ऐतिहासिक शहर कोणत्या राज्यात आहे. मित्रांनो पानिपत आपण पाहिलेलं आहे. 3 युद्ध झाली होती. पानिपत हे ऐतिहासिक शहर कुठं आहे. हरियाणामध्ये. म्हणजे पर्याय ब आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 93. खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून समिती स्थापन करण्यात आली होती. मित्रांनो समितीचं नाव होतं ज्ञानेश्वर मुळे समिती. म्हणजे पर्याय अ. त्यासोबतच आणखी एक समिती होती रंगनाथ पठारे समिती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 94. योग्य जोडी ओळखा. तर मित्रांनो या ठिकाणी प्रवीण जाधव तीरंदाज ही जोडीच बरोबर आहे. ठीक आहे. पर्याय अ बरोबर आहे. अविनाश साबळे काय आहे. स्टिपल चेज म्हणजे धावपटू आहे. ठीक आहे. सर्वेश कुशारे उंच उडी आणि स्वप्नील कोसाळे नेमबाजी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 95. खालीलपैकी कोणत्या शहरात जुलै 2024 मध्ये जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद पार पडली. मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय ब दिल्ली. ठीक आहे. नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली होती. प्रश्न क्रमांक 96. अमेझॉन कंपनीचे प्रमुख कोण आहेत. मित्रांनो अमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस. ठीक आहे. पर्याय ब. बिल गेट्स, मायक्रोसॉफ्ट,
मार्क झुकरबर्ग फेसबुक किंवा मेटा आणि सुंदर पिचाई गुगलचे CEO. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 97, अयोग्य जोडी ओळखा. मित्रांनो, आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडू मुख्यमंत्री. ठीक आहे. तमिळनाडू M.K. स्टॅलिन मुख्यमंत्री. ओडिशा मोहन चरण मांझी मुख्यमंत्री. या तिन्ही जोड्या बरोबर आहेत. तर झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास आहेत का? नाही आहेत. कोण आहेत? हेमंत सोरेन. म्हणजे या ठिकाणी पर्याय ड चुकलेला आहे, अयोग्य आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 98, मुंबईतील रेल्वे स्टेशनची नावे बदलली त्या संदर्भातील चुकीची जोडी ओळखा. आता या ठिकाणी पहा, करी रोड लालबाग बरोबर, चर्नी रोड गिरगाव बरोबर, मरीन लाईन्स मुंबादेवी बरोबर. किंग सर्कलचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे? किंग सर्कलचं नाव करण्यात आलेलं आहे तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्टेशन असं करण्यात आलेलं आहे. आणि डॉकयार्ड रेल्वे स्टेशन आहे त्याचं नाव बदलून माझगाव रेल्वे स्टेशन असं करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय ड चुकलेला आहे. या ठिकाणी किंग सर्कलचं नाव काय करण्यात आलेलं आहे? तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्टेशन असं. ठीक आहे. जैनांच्या पार्श्वनाथांचं नाव याला देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 99, संस्था आणि शहर यांची सांगड असणारी खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. मित्रांनो, चुकीची जोडी ओळखायची आहे. पहिलं पहा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे बरोबर, राष्ट्रीय दरड अंदाज केंद्र कोलकाता हे देखील बरोबर, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिक हे देखील बरोबर, आणि UR राव सॅटेलाइट सेंटर हे कुठे आहे मित्रांनो? बेंगलोरमध्ये आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे? हैदराबाद. म्हणजे या ठिकाणी पर्याय ड चुकलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 100, 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार संदर्भात चुकीची जोडी ओळखा. आता या ठिकाणी पहा, सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषभ शेट्टी कांतारासाठी, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट गुलमोहर बरोबर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सूरज बडजात्या. त्याचबरोबर लोकप्रिय चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला? त्या चित्रपटाचं नाव होतं अट्टम. या ठिकाणी कांतारा दिलेला आहे म्हणजे हे चुकलेलं आहे. ठीक आहे. पर्याय अ चुकलेला आहे. काय असायला पाहिजे? अट्टम. ठीक आहे. तर मित्रांनो, हे होते मुंबई पोलीस भरतीच्या चालक पदासाठी 11 जानेवारी रोजी झालेल्या पेपरमधील महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नांविषयी कोणतीही शंका असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा किंवा डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून टेलिग्रामवरून आपल्या ॲडमिनला म्हणजेच कॉन्टॅक्ट देहाधिकारीला संपर्क करा. त्यावरून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं किंवा काही शंका असतील तर त्या सॉल्व्ह करून दिल्या जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि व्हिडिओमधील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्नोत्तरे दररोज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.